वय वर्ष 19. गावाकडून शहरात शिक्षणासाठी आलेला एक तरुण विद्यार्थी मी आणि दुसरीकडे माझी ती 42 वर्षाची अतिशय देखणी अप्सरेसारखी सौंदर्यवती कमला मावशी. एकाच घरात राहता राहता आमच्यातलं अंतर कधी मिटलं आणि आम्ही कधी मर्यादा ओलांडून एकमेकांच्या मिठीत मदहोश झालो हे आम्हा दोघांनाच कळलं नाही. पण त्या दुपारी जेव्हा आमचा हा प्रेमाचा बेधुंद प्रवास सुरू होता, अचानक माझ्या हाताला कपाटात लावलेलं मावशीचंच एक भयान गुपित लागलं, ज्याने माझे पायच थरथरू लागले. मावशींच्याही पाठीमागे कोणता मोठा डाव आखला होता आणि मी माझ्या मावशीला त्या संकटातून वाचवून आमच्या या नात्याला कोणतं नवीन वळण दिलं, हेच आज आपण या खळबळत्या कथेत पाहणार आहोत. माझं नाव अभय आहे. मी महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेड्यात राहणारा मुलगा. माझं 10वीचं शिक्षण गावातच पूर्ण होतं. पण पुढचं उच्च शिक्षणासाठी माझ्या खेड्यात कोणतीच सोय नव्हती. माझ्या भविष्याची काळजी असल्यामुळे माझ्या आईने एक मोठा निर्णय घेतला होता आणि मला शहरात राहणाऱ्या माझ्या मावशीकडे पाठवण्याचं ठरवलं. मावशीचं घर आमच्या खेड्यापासून साधारण 150 किलोमीटर दूर एका छोट्या पण सुंदर शहरात होतं. जेव्हा मी पहिल्यांदा गावाचा उंबरठा ओलांडून त्या शहरात पोहोचलो, तेव्हा माझ्या मनात नवीन वातावरणाची थोडी भीती आणि हुरहुर होती. पण मावशीच्या घरासमोर पोहोचताच ती सगळी अस्वस्थता कुठल्या कुठे पळाली. माझ्या मावशीचं नाव कमला होतं. ती 42 वर्षाची असूनही दिसायला अतिशय देखणी, गव्हाळ रंगाची आणि अप्सरेसारखी आकर्षक आकृती असलेली सौंदर्यवती होती. तिची नक्षीकांत चालढाल कोणालाही घायाळ करणारी होती. मी दारात पाऊल टाकताच मावशीने मोठ्या मायेने आणि प्रेमाने पुढे होऊन मला मिठीत घेतले. तिने मला आपल्या इतक्या जवळ ओढलं होतं की तिच्या हृदयाची धडधड मला स्वतःच्या छातीत जाणवू लागली. बऱ्याच वर्षानंतर भेटल्यामुळे तिच्या मिठीत एक वेगळीच ओढ आणि लागवी मिठास होती. तिच्या त्या उबदार आणि सुरक्षित लिंगनाने माझ्या शरीरात जणू विजेचा करंट धावावा तसं झालं आणि मनाच्या कोपऱ्यात एक वेगळी चिरचिटली उमटवली. मीही संकोच आणि लाज सोडून तिला त्या पहिल्या भेटीचं घट्ट पकडलं. माझ्या या कृतिक कौतुक करत मावशीने मिश्किलपणे हसून माझ्या कपाळावर एक मायेचं चुंबन घेतलं आणि काही क्षणांनी आम्ही एकमेकांपासून दूर थोडं सावरून घेतलं. मावशीने हसत माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या नजरेतील ती चमक पाहून मला खूप विशेष खास जाणीव झाली. जेव्हा तिने माझ्या डोळ्यात पाहिलं तेव्हा कळालं की जगातील सर्वात सुंदर भाषा ही मौन असते. तिने माझी पिशवी स्वतःच्या हातात उचलली आणि दुसऱ्या हाताने माझा हात धरून मला घरातल्या एका रम्य खोलीत नेले. प्रवासामुळे मी खूप दमलो होतो, म्हणून तिने माझ्यासाठी किचनमध्ये जाऊन गरमागरम चहा आणि नाश्ता आणला. चहा पिता पिता मी सहज विचारलं, मावसाजी कुठे आहेत? ते दिसत नाहीत घरात. माझा हा प्रश्न ऐकताच मावशीच्या चेहऱ्यावर आनंद अचानक मावळला. तिने थोडे रागाने आणि तिरस्काराने तोंड फिरवले. तिचा तो उदासपणा आणि मनातील विचार तिच्या बोलक्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत होती. ती अत्यंत अस्पष्ट आणि कोरड्या आवाजात म्हणाली, ते आपल्या कारखान्यात कामाला गेलेत. त्यांना घरच्यांशी काही घेणं देणं नसतं. तिच्या त्या बोलण्यातील वेदना आणि एकटेपणा ऐकून मला समजले की मावशीच्या आयुष्यात आणि त्या घरात एक मोठी मनाची पोकळी निर्माण झाली आहे. तिचे मावसाजींसोबत भावनिक बंध खूप कमकुवत झाले होते आणि तिला एका खऱ्या आधाराची आणि कौटुंबिक सुखाची नितांत गरज होती. त्यानंतर मावशीने मला माझी खोली दाखवली आणि सामान व्यवस्थित ठेवायला सांगितले. बाहेर हलका गारवा होता, म्हणून तिने माझ्यासाठी अंघोळीचे पाणी गरम केले. ती खट्या स्वभावाने म्हणाली, अभय, लवकर अंघोळ करून उरकून घे, तोपर्यंत मी जेवण वाढते. मी स्नानगृहात गेलो आणि गरम पाण्याच्या धारा माझ्या अंगावर पडू लागल्या. अंघोळ करताना माझ्या डोळ्यांसमोर वारंवार मावशीचा तो मोहक चेहरा, तिचा तो मौसार स्पर्श आणि तिचं ते सौंदर्यवती रूप येत होतं. आज वयाच्या 19व्या वर्षाही पहिल्यांदाच माझ्या मनात मावशीबद्दल एक वेगळंच रोमॅन्टिक ओढ निर्माण झाली होती. घाईघाईत मी स्नानगृहात जाताना माझे अंतर्वस्त्र आणि टॉवेल बाहेरच विसरलो होतो. मी आतूनच मावशीला हाक मारली. काही वेळातच मावशी बाहेरून टॉवेल घेऊन आली. मी दरवाजा थोडा उघडा ठेवला होता. मावशी जशी आत आली तशी तिची बेधुंद नजर काही क्षणांसाठी माझ्या घामाचलेल्या आणि सरपातळ बांध्यावर स्थिरावली. दोघांच्या नजरा अशा भिडल्या होत्या की पापणी लावण्याचंही कोणाला भान उरलं नव्हतं. अंधारातही मला तिच्या डोळ्यांतील ओढ स्पष्ट दिसत होती. तिने पुढे होऊन अत्यंत हळुवारपणे तिच्या हातातील टॉवेल माझं शरीर पुसायला सुरुवात केली. तिच्या हस्तस्पर्शाने माझ्या अंगावर शहारे उमटले. ती माझ्याकडे कौतुकाने पाहत म्हणाली, अभय, तू आता खूप मोठा झालास आणि हट्टाकट्टा झालास रे. तिचे ते मदाळ हसू आणि तिच्या त्या ओल्या केसांतून उडणारे ते पाण्याचे थेंब
जणू माझ्या कोरड्या आयुष्यात पावसाची पहिली सर घेऊन आली होती. आमच्यातलं अंतर आता इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होतो आणि इथूनच आमच्या एका नव्या गुपित प्रवासाची सुरुवात झाली होती. मावशीने जेव्हा मला टॉवेलने पुसून घेतलं आणि माझ्या हट्टाकट्टा शरीराचं कौतुक केलं, तेव्हापासून आमच्यात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. आम्ही दोघंही एकमेकांशी खूप मोकळेपणाने बोलू लागलो होतो. पण काही दिवसातच मला या घरात काहीतरी वेगळं घडत असल्याचा भास झाला. एके दिवशी रात्री मी अभ्यासाचा बहाणा करून खोलीत जागाच झालो. रात्रीचे 12 वाजून गेले होते. अचानक मावसाजी घरात आली. ते नेहमीप्रमाणे उदास आणि रागात होती. ते हॉलमध्ये मावशीची खूप उद्धटपणे बोलत होती. मी माझ्या खोलीच्या दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहिले. मावसाजी काहीच बोलले नाहीत, पण त्यांनी कपाटातून काही कागदपत्र काढली आणि फोनवर कोणाशी तरी हळू आवाजात बोलू लागले. जमीन लवकरच माझ्या नावावर होईल, मग या कामाला मी रस्त्यावर आणतो. हे ऐकून माझ्या मनात एक प्रचंड थरकाप उडाला. माझ्या देखण्या मावशीच्या भावनांशी आणि तिच्या आयुष्याची खेळ सुरू होता. तिला या संकटातून वाचवणं आणि तिच्या मनाचे पोकळी भरणं आता माझं कर्तव्य बनलं होतं. त्या रात्रीनंतर माझ्या मनात मावशीला संकटातून बाहेर काढण्याचा आणि तिला जवळ जाण्याचा विचार घर करू लागला. काही दिवसांनी तो दिवसही आला. त्या दिवशी मी मुद्दाम महाविद्यालयाला सुट्टी घेतली. दुपारी मावसाजी कारखान्याला गेली आणि घरात फक्त मी आणि मावशी दोघेच होतो. घरात एक रम्य आणि भयान शांतता पसरली होती. मावशी हॉलमध्ये उदासपणे बसली होती. तिने निळ्या रंगाची साडी नेसली, ज्यामध्ये तिची मखमली त्वचा आणि गोरी पाठ अप्सरेसारखी आकर्षक दिसत होती. मी हळूच पाऊल टाकत तिच्या जवळ गेलो. तिच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्याच दिशेने येत होतं. मी तिच्या शेजारी बसलो आणि तिचा हात आपल्या हातात घेतला. माझ्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या काळजाची धडधड थेट माझ्या हाताला जाणवू लागली. तिने डचकून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक अशी नशा आणि उत्कंठा होती की मी स्वतःला पूर्णपणे तिच्या स्वाधीन करण्यातच धन्यता मानली. मी हळूच तिची एक बट कानामागे सारली आणि माझ्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारांची एक लाटच उसळली. तिच्या केसांचा तो मोगऱ्याचा सुगंध मला अधिकच बेधुंद करत होता. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होती. अंधारलेल्या खोलीत तिच्या डोळ्यांची ती चमक एखाद्या देवासारखं मला मार्ग दाखवत होती. मी तिला आपल्या मिठीत घट्ट ओढलं. तिने आपले दोन्ही हात माझ्या कमरेभोवती घट्ट ओढले, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की हे सगळं स्वप्न तर नाही. शब्दांनी जे सांगता येत नव्हतं ते माझ्या एका घट्ट मिठीने सांगून टाकलं होतं. तिच्या ओठांवरची ती हलकी लाली आणि माझी ती बेधुंद नजर. त्या दुपारी वेळही आपली वाट विसरली होती. तिच्या मानेजवळ माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्याही अस्तित्वाचाही विसर पडला होता. तिने आपले डोळे मिटून घेतले, जणू तो क्षण कायमचा तिथेच थांबावा. आम्ही दोघेही एकमेकांच्या मोहात पूर्णपणे विरघळून गेलो होतो. दोघांच्याही मनातील संयमाचा बाण आता फुटत चालला होता आणि ओढ मात्र शिगेला पोहोचली होती. मी तिला उचलून हळूच बेडवर ठेवलं आणि आमच्या प्रेमाचा एक अनोखा प्रवास सुरू झाला. दुपारच्या त्या एकांतात जेव्हा मावशीला हळूच उचलून बेडवर ठेवलं, तेव्हा तिच्या नजरेतील ती उत्कंठा आणि ती प्रेमाच्या महासागरात पूर्णपणे बुडवली होती. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा वेगवान आवाज येत होता, जो शब्दांशिवाय बरंच काही सांगत होता. जो आपल्या नाजूक हातांनी माझ्या मानेला विळखा घातला आणि मला स्वतःकडे आणखीन झोकून दिलं. माझ्या स्पर्शाने तिच्या शरीरात विजेचा करंट धावावा तसं झालं आणि तिने आपले डोळे गच्च मिटवून घेतले. तिच्या उबदार श्वासांनी माझ्या मानेवर एक वेगळी जादू केली होती, जी मला अधिकच वेड लावत होती. दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं, तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकवटली होती. तिच्या पाठीवरून जेव्हा माझे हात फिरले, तेव्हा तिच्या प्रत्येक श्वासासोबत माझी ओढ वाढत होती. तिच्या त्या ओल्या ओठांची ती चव मला एक स्वर्गीय सुखाची जाणीव करून देत होती. रात्र असो वा दुपार, त्या एकांतात आमच्यातील जवळीक सर्व सीमा ओलांडत होती. जणू दोन आत्मे एकमेकात विलीन होत होती. मावशी तिच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि एकटेपणा विसरून माझ्या मिठीतील त्या उबदार पाशात पूर्णपणे मदोष झाली होती. आम्ही दोघं त्या प्रेमाच्या धुंदीत असतानाच अचानक माझं लक्ष बेडच्या बाजूला असलेल्या कपाटाच्या उघड्या कप्प्यामध्ये गेलं. तिथे मावसाजींनी रात्री काढलेले ते जमिनीचे कागदपत्र ठेवलेले होते. कथेला इथेच एक वेगळं वळण मिळालं. मी मावशीला मिठीतून हळूच बाजूला केलं आणि ते कागदपत्र हातात घेतले. कागदपत्र पाहताच माझे डोळे चक्रावले. मावसाजींनी मावशीच्या सह्यांची हुबेहूब नक्कल करून तिची सर्व मालमत्ता आणि ते घर स्वतःच्या नावावर करण्याची पूर्ण तयारी केली होती.
मावशीने जेव्हा ते कागदपत्र पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिची ती अस्वस्थता आणि माझ्या रांगड्या स्पर्शात एक अशी माया जागी झाली जी तिला जगातील सर्व संकटापासून सुरक्षित ठेवणार होती. मी मावशीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या थरथरणाऱ्या ओठांना शांत करत म्हणालो, मावशी, तू अजिबात घाबरू नकोस. जोपर्यंत तुझा हा अभय इथे आहे तोपर्यंत तुझा विश्वास आणि ही तुझी मालमत्ता कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. माझ्या या शब्दांनी तिच्या मनात एक नवा भावनिक बंध आणि विश्वास निर्माण झाला. आम्ही दोघांनी मिळून एक प्लॅन आखला. महाविद्यालयात सुट्टी असल्याचा फायदा घेऊन मी शहरातल्या एका चांगल्या वकिलाकडे गेलो आणि मावसाजींच्या त्या खोट्या कागदपत्रांचा विरोधात कायदेशीर नोटीस तयार करून घेतली. जेव्हा संध्याकाळी मावसाजी कारखान्यावरून परत आले तेव्हा आम्ही दोघांनी मिळून ते सत्य त्यांच्यासमोर मांडलं. आपलं कारस्थान उघडकीस आल्याचं पाहून मावसाजींनी वाचाच बसली. वकिलाच्या नोटीसमुळे त्यांचे पाय थरथरू लागले. शेवटी त्यांचीच चूक मान्य करून ते घरातून कायमचे निघून गेले. मावसाजींनी गेल्यानंतर घरात एक शांतता पसरली होती. पण ती उदास शांतता नव्हती, तर एका नव्या सुरुवातीची रम्य शांतता होती. मावशीने माझ्या खांद्यावर डोके ठेवले आणि स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. तिच्या डोळ्यातील अश्रू आता पुसले गेले होते आणि तिथे एक वेगळीच कृतज्ञतेची चमक होती. तिने माझ्या कानाजवळ अगदी हळू आवाजात माझं नाव उच्चारलं, अभय. आणि त्या आवाजाच्या कंपनाने मी पुन्हा एकदा शहारून गेलो. लग्नाचं ते खोटं बंधन संपलं होतं आणि आमच्यात एक नितांत सुंदर गुपित आणि विश्वासाचं नातं तयार होत होतं. हा आमचा भावनांचा एक असा अनोखा संगम होता ज्याने मावशीला संकटातून वाचवलं पण आमच्या दोघांच्या आयुष्याचा प्रेमाचा एक कधीही न संपणारा, विसरता येणारा सुखद अनुभव दिला होता.